विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, की आपल्या भोवताली असलेली जी हवा आहे, ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचा एक नैसर्गिक स्रोत आहे किंवा साधन आहे आपल्याला जगण्यासाठी. आणि जर आपण ह्या हवेला आपल्या शरीरामध्ये घेतलं, तर कालांतराने डेफिनेटली आपल्या शरीराला खूप मोठे-मोठे अपाय होऊ शकतात. आणि या सगळ्या गोष्टींवरती, ही जर हवा दूषित झाली, तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे असं मानलं जातं. या संदर्भाचाच एक महत्त्वपूर्ण असा अहवाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. जो अहवाल आय-क्यू एअर ही एक संस्था आहे. या संस्थाद्वारे पर्टिक्युलरली युरोपच्या कंट्रीज किंवा आशियातल्या ज्या कंट्रीज आहेत, या सगळ्या कंट्रीजबद्दल एक सिस्टमॅटिकली पॉप्युलेशन आणि त्या पॉप्युलेशनच्या आधारावरती तिथं प्रदूषण किती आहे आणि ते कशा पद्धतीने जगतायत, या सगळ्या गोष्टींचा एक सार त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे तिथलं पॉप्युलेशन, तिथली जी लोकं आहेत, त्या लोकांना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं तिथं प्रदूषणाला फेस करावं लागतंय. स्पेशली लहान मुलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. हा या अहवालाचा यावर्षीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. या अहवालामध्ये भारत जो आहे तो 6व्या स्थानावरती आहे. साधारणतः 140 देशांमध्ये हा 6व्या स्थानावरती आहे. यालाच एअर क्वालिटी वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्याला वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट म्हणतात. लक्षात घ्या, जर हवा खूप छान असेल, तर डेफिनेटली माणसाचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने राहील. पण हवाच जर दूषित असेल, तर माणसाचं आरोग्य त्या ठिकाणी राहणार आहे का प्रॉपर? नाही राहणार. तर या संदर्भातला जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे, हा आपल्या सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आहे. कारण की आपल्याकडे प्रदूषण नावाचा एक घटक मेन्सला सुद्धा आहे. राइट. आता या वर्स एअर क्वालिटी कोणत्या देशांमध्ये आहे? या अहवालामध्ये वर्स एअर क्वालिटी एकदम खराब. तर हे जे आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात मानाचं स्थान मिळवलेलं आहे ते म्हणजे पाकिस्तान या आपल्या भामट्या देशानं. ओके, जो शेजारचा आहे आपला पक्क्यात. ठीक आहे. दुसऱ्या नंबरवरती आहे बांगलादेश. ठीक आहे. बांगलादेश. तिसऱ्या नंबरवरती आहे ताजिकिस्तान. राइट. ताजिकिस्तानचा झेंडा सारखा जवळपास आपल्यासारखाच दिसतो, त्यामुळे भारत वगैरे काय समजू नका याला. ठीक आहे. चौथा जो आहे तो चाड आणि पाचवा जो आहे तो डॉमिनिक रिपब्लिक ऑफ कांगो. ठीक आहे. काय? तर कांगो. तर हे जे दोन आहेत हे आफ्रिकेचे आहेत, आफ्रिका खंडातले. तर हे जे आहेत हे आशियाचे आहेत. आशिया खंडाचे. मग आता या रिपोर्टमध्ये ओके, या रिपोर्टमध्ये आपला भारत तर 6वा आहे. मग कधी-कधी असं विचारलं जातं, ठीक आहे, भारत हा 6 नंबरवरती आहे. फक्त भारताच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघू नका, तर कधी-कधी आपल्याला बाकीचे पण देश टार्गेट केले जातात. जसं की चीन. तर चीनचा जो नंबर आहे तो 20वा आहे या लिस्टमध्ये. चीनमध्ये सुद्धा होतान नावाचं जे शहर आहे, हे होतान नावाचं शहर अत्यंत प्रदूषित शहर आहे म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. ठीक आहे. चीनमध्ये होतान म्हणजे जगातलं एकदम खराब शहर म्हणून ह्या शहराला सुद्धा ओळखलं जातं. तर यामध्ये यूकेचा नंबर आहे 110वा आणि यूएसएचा नंबर आहे 120वा. याच्यात कसं असतं, की ज्या देशाला 1 नंबर मिळतो, तो देश सर्वात प्रदूषित असतो. आणि त्या देशाला एकदम शेवटचा नंबर मिळतो. शेवटचा क्रमांक मिळतो. शेवटचा क्रमांक असलेला देश हा सर्वात स्वच्छ असतो. सर्वात स्वच्छ. आणि या सर्वात स्वच्छ देशांमध्ये युरोपमधले स्कॅन्डिनेव्हियन देश पुन्हा एकदा त्या ठिकाणी झळकून आलेले आहेत. आता हा जो अहवाल आहे, या अहवालामध्ये काही शहरांना सुद्धा टार्गेट केलेलं आहे, की कोणते असे शहर आहेत, की जे शहर सर्वाधिक प्रदूषित शहरं म्हणून कन्सिडर केले जातात. तर अशा ठिकाणी सर्वाधिक प्रदूषित शहरांचा जो मान मिळालेला आहे. ओके, आता एक मानच म्हणावं लागेल ना, कारण की हे लोकं भामटे कधी ऐकत नाहीत. ओके, प्रदूषण हे खूप खतरनाक गोष्ट आहे, तरी पण ह्यांना समजत नाही. तर जी शहरं आहेत, या शहरांमध्ये यूपीचं लोणी नावाचं जे शहर आहे, हे अत्यंत प्रदूषित शहर म्हणून काय आले जाहीर करण्यात आलेलं आहे. यूपीचं लोणी, चायनाचं होतान, मेघालयचं ओके बार्नी हाट. ओके, बर्नी हाट. मेघालयचं काय आहे? मेघालयचं बर्नी हाट. तर असे काही शहरं आहेत, की जे शहरं या ठिकाणी काय केलेली आहेत, टार्गेट केलेली आहेत. त्यानंतर दिल्लीचा सुद्धा नंबर लावलेला नाही बाबांनो. ठीक आहे. चौथ्या नंबरवरती दिल्ली पण आहे. दिल्ली पण आहे. हे जे होतान आहे ते सेकंड नंबरवरती आहे आणि दिल्लीनंतर पाकिस्तानमधलं एक महत्त्वपूर्ण शहर आहे, त्याचं नाव आहे फैसलाबाद. कोणतं? तर फैसलाबाद. ठीक आहे. जगभरामध्ये 86 शहरं या ठिकाणी प्रदूषित आहेत असं जाहीर करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? 86 शहरं काय आहेत? प्रदूषित आलेली आहेत. दिल्ली म्हणजे नवी दिल्लीचं हे जे शहर आहे, सलग 8व्या वर्षी सुद्धा जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. हे लक्षात ठेवा बरं का पोरांनो. ओके, सलग 8व्या वर्षी. दिल्लीने पण काय नाव कमवलंय हां. सलग 8व्या वर्षी. रेकॉर्डच झालंय. म्हणजे एखाद्या देशाची सर्वात प्रदूषित राजधानी, ठीक आहे, भारत देशाची
विचार करावा लागेल, आहे की नाही? भारत देशाची सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून दिल्लीला ओळखलं जाते. लक्षात घ्या, दिल्ली. ठीक आहे. तर हा जो अहवाल आहे ना, हा हा अहवाल खूप जबरदस्त हायलाईट केला जातोय. प्रदूषित शहरांमध्ये युपीतलं लोणी आहे, हे तर बिलकुल विसरायचं नाही. ठीक आहे, लक्षात. तर हे जे अहवाल आहे, हा अहवाल खूप इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. ठीक आहे, अहवाल खूप इम्पॉर्टंट आहे आणि या अहवालामध्ये काही एअर क्वालिटी इंडेक्सेस मध्ये त्यानुसार ऍक्टिव्हिटी केली जाते. तर जर तुमच्या देशाचा निर्देशांक 0 ते 50च्या दरम्यान आहे तर त्याला समजायचं गुड. 51 ते 100 आहे तर समजायचं मॉडरेट. 101 ते 150च्या आसपास आहे तर अनहेल्थी फॉर सेन्सिटिव्ह. ओके, सेन्सिटिव्ह ग्रुप्स म्हणजे स्पेशली लहान मुलांच्यासाठी ती खूप अनहेल्थी आहे. आणि 2026 मध्ये हा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यात सरळ सांगितलेलं की लहान मुलांना सगळ्यात जास्त त्रास होते या वाईट वातावरणीय प्रदूषकांचा. ठीक आहे, तर हे सगळ्यात गोष्टी लक्षात ठेवा. एअर क्वालिटी चांगली तर सगळ्याच चांगल्या गोष्टी आहेत. डेफिनेटली त्यासाठीच महत्त्वपूर्ण अशी एअर क्वालिटीवरती आता मेजर्स तुम्ही काय काय कराल ह्या सुद्धा गोष्टी अहवालात प्रकाशित केलेल्या आहेत की तुम्हाला काय काय करावं लागेल. तर सगळ्यात पहिले जे तुम्ही धुराडी आहेत कारखान्यांचे तर त्यांच्यावरती थोडंसं नियंत्रण आणा, त्यांना व्यवस्थित प्रोसेसिंग करा. कारण की बरेचदा काय होतं, कारखान्यांच्या आजूबाजूची जी झाडं आहेत ती सुद्धा तोडली जातात. ठीक आहे, खाणी तयार करताना झाडांचं मोठ्या प्रमाणात कत्लेआम होतो. म्हणजे आपल्याला आपली हवा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि या संदर्भातच जागतिक पातळीवरतीच हा एक छोटासा स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या हवा गुणवत्ता तंत्रज्ञान असलेल्या IQ एअर नावाच्या संस्थेद्वारे केला जातो. हा जो अहवाल आहे हा 8व्या नंबरचा अहवाल आहे, हा विसरायचा नाही. ठीक आहे, तर ही झाली तुमची आजची एकदम अत्यंत महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन. अशाच महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी आपला किरण गुरुजी MPC चॅनल हा नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जसा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल. आणि आपला चहा पिताना किंवा जेवण करताना किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल की चला आता रिलॅक्स आपण काहीतरी वाचावं, तर याबद्दलचा एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपल्या चॅनलला नक्कीच अपलोड होत जाईल. आणि ही एक सिरीज छान पद्धतीने पूर्ण जोपर्यंत हा चॅनल आहे, जोपर्यंत चालू घडामोडी हा सिलेबसला विषय तोपर्यंत हा आपला चालत राहणार आहे. ठीक आहे, चलो धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.